प्रणालीचे सामने पाहायला मिळाले. श्रवणचा फटका बसलाय. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत 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 जगलिंग जगलिंग अँड देन टेकन. यावेळेस इथे लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पाठमोरे झाले. त्यानंतर चेंडू अडवण्याचा इथे फार मोठ्या सामन्यामध्ये रिप्रेझेंट करण्याची उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह चित्र परिवार कराड यांच्या वतीने या स्पर्धेचं दर्जेदार दिमागदार आयोजन. ही संधी योग्य रीतीने वापरण्यासाठी मैदानाच्या आत हा सामना संपेपर्यंत ऑन असेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खोदून काढलेला आहे. काय फलंदाजी करतोय फलंदाज ओमकार. क्षेत्ररक्षक षटकामध्ये एकही धाव खर्च झाली नव्हती. पुढ्यात ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने आणखी एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. इथे फटका बसलाय. डावखुरी आताचा ओमकार अडचणीत. आणि याच वेळेस इथे कपिलने यावेळेस चूक केलेला आहे. कपिलला तुम्ही फार काळ शांत ठेवू शकत नाहीत. आक्रमक शैलीने खेळणारा कपिल याचा हा धडाका. इथे फटाक्यांची आतिषबाजी. हा फटका इथे अत्यंत मोठा आहे परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाना हुलवान बॅकफुटला गेला. चेंडू पंच केलाय आणि लिंगवलेला चटके देणारा घनाघाती षटकार येतोय तो मात्र असलमच्या बॅट मधनं. त्रिनय स्पोर्ट्स कारवे राहुल नाना हुलवान बॅकफुटला गेला. चेंडू पंच केलाय आणि लिंगवलेला चटके देणार. अनिलचा हा चेंडू खोला टप्प्याचा बॅट बॉल कुणाचा संपर्क आला नाही. पाठलाग जोरदार आहे. चेंडू आता सरळ सीमा पार. चौकार 4 धावा. मारा हा चेंडू हवेमध्ये उंच उंच खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फार दूर. रफिकचा बॅट पुढचा चेंडू घेऊन यावेळेस बॅटच्या बरोबर मिडल चेंडू आलाय का पाहूया काय होतंय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. वाह असलम क्या खेला है क्या मारा है. षटकार 6 धावा. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. बरकत शेख चेंडूच्या मागे. चेंडू जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर साहेबांच्या वतीने आपल्याला सौजन्य दिलं गेलं होतं. हा चेंडू पायावर टाकलाय. त्याला पाठवून दिलाय. पहिला चेंडू ओ चांगला सरळ मागे निघून गेला. पाहूया पंचांचं म्हणणं काय. वाईड +1 2 धावा मिळेल. मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर होता. त्याला पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फार लांब वरती खेळलेला. हा चेंडू शॉर्ट पिच होता. सरळ खेळून दिलाय लॉंग लेगच्या डोक्यात. चेंडू हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. फटक्यामध्ये ताकद दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पडून पूर्ण केली गेली. डायरेक्ट थ्रो आलाय. पाहूया काय होतंय. आणि याच बरोबर रफिकला हा चेंडू उंच खेळलाय. चेंडूची गोटी गेली. जातोय सरळ सीमा. वेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काचब्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हा शुभ तिथे त्यांचा चांगला खेळ होईल हे आपल्याला पाहिजे. समोरच्या दिशेने अप ड्राईव्हचा अत्यंत चांगला यावेळेचा स्लॉग स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकंदाजी करणं हे त्याचं काम असतं. यावेळेस गोलंदाज श्रावण पवार दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. हे सुद्धा विष्णूने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. इकडे कपिल उपस्थित आहेत. या अगोदर कपिलकडे पाहिलं जातं. इथे स्विच केलेले आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना मध्ये ते आमची मदत करतायत. समोरच्या दिशेने स्लॉग हिट. याच पद्धतीच्या फटकांसाठी जाणला जाणारा ओल्ड इज गोल्ड. या वेळेला इथे उंची मिळाली. अंतर मिळेल का हा प्रश्न आहे. उंची सहित योग्य अंतर. यावेळेस इथे आणखी एकदा शॉर्ट पुलचा फटका. क्षेत्ररक्षक कपिल आरामशीरित्या टिप माफ करा. यावेळेस फटका जोरदार. आवाज तर मोठा झालाय. पाहूया धावा मोठ्या मिळतील का. नक्कीच पुढचा चेंडू यावेळेस डीप विकेटला खेळला गेलाय. लगातार दुसरा झाल्या 50 पूर्ण धावांची गरज. हा चेंडू बॅटची एज घेतोय. फिल्डर चेंडू हो लालाबाईंकडनं झालेली चूक. चेंडू ते सरळ सीमा पार. चौकार 4 धावा. धावांना झाले. यावेळेस संदीप यांचा फटका जोरदार. चेंडू जातोय मैदानाच्या आतमध्ये. तिकडे कोण असतील अक्षय पाठवून द्या. इकडून साइड स्क्रीनच्या पलीकडे कळत नाही कोणी कॅच घेतलाय की. 34 धावांची गरज. हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. एक धाव तर पडून पूर्ण होईल. श्रवण पवार चांगली बॉलिंग. दुसऱ्या खेळण्याचा प्रयत्न आणि पव्या पूर्ण होते का. फलंदाज गोलंदाज. पहिला चेंडू बॉलरचं नाव
5 चेंडू 37 धावा. हा चेंडू कट केलाय, जातोय तो डीप पॉइंटला, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. चेंडू गेलाय सरळ सीमा पार चौकारच्या. आणि याचबरोबर सहारा कराड ठरला या वर्षीचा कराड प्रीमियर लीगचा मानकरी. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. फक्त 5 मिनिटं आणि 5 मिनिटांमध्ये आपण पाहतोय बक्षिसाच्या